विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। बिना औषध बरं करणारी थेरपी म्हणजेच फिजिओथेरपी किंवा ज्याला मराठीत भौतिकोपचार म्हणतात ती पद्धती। लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत या थेरपीनं औषधोपचार केल्यास त्याचा खूप चांगला परिणामही होतो। शिवाय अत्यंत प्रेस्टिजियस करिअर म्हणूनही याकडे पाहिले जातं। या फिजिओथेरपीचा पद्धती अभ्यासक्रम बॅरिस्टर नाथ पै संस्थेनं सुरू केलाय। संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी या माध्यमातून तरुणांना रोजगार तर मिळेलच, पण त्याचबरोबर एक वेगळं शास्त्र सुरू करण्याचं समाधान असल्याचे उद्गार काढलेत। पाहुयात बॅरिस्टर नाथ पै भौतिकोपचार कॉलेजचं कामकाज कसं चालतं। बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंबहुना कोकण पट्ट्यामध्ये डेरवणनंतर प्रथमच आपल्याकडे इथे कुडाळमध्ये फिजिओथेरपीचं अत्यंत प्रगत असं शिक्षण देणारं अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आणि त्याचं सगळं श्रेय जाते ते या संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांना। खरं तर गाळवणकर साहेबांनी या अगोदरही अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत की जे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक उदाहरण म्हणून झालेले आहे। त्यांनी जे कोविड सेंटर सुरू केलेलं होतं ते सुद्धा इतकं आदर्श होतं की स्वतः ते त्या कोविड सेंटरमध्ये राबत होते, स्वतः रुग्णांची शुश्रूषा करत असत, स्वतः त्या कोविड सेंटरची साफसफाईसुद्धा ते करत असत। आणि अशा व्यक्तीने भविष्यातील गरज ओळखून इथल्या तरुणांना रोजगाराची एक वेगळी संधी देण्याची गरज ओळखून हे फिजिओथेरपी सेंटर सुरू केलेलं आहे। आपण गाळवणकर साहेबांनाच विचारूया की ही संकल्पना त्यांना कशी सुचली आणि याच्या पुढची त्यांची व्हिजन काय आहे। गाळवणकर साहेब नमस्कार। नमस्कार। खरं तर पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की या संपूर्ण कोकण पट्ट्यात आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा टोकाचा जिल्हा आहे कोकणातला, आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला लागलं तर आपण आपले डोळे नेहमी गोवा, पुणे किंवा मुंबईवरती असतात, परंतु कोकणामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळसारख्या शहरात तुम्ही अद्ययावत असं फिजिओथेरपीचं कॉलेज आणि ते सुद्धा डिग्री कॉलेज सुरू केलेलं आहे। कशी सुचली तुम्हाला ही संकल्पना? आपल्या सिंधुदुर्गात शैक्षणिक विकास व्हावा म्हणून ज्यावेळेला आपण ही बॅरिस्टर नाथ पैंच्या नावाने शिक्षण संस्था स्थापन केली तेव्हा हाच उद्देश होता की या जिल्ह्यामध्ये जे अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत आणि पुढच्या काळात आवश्यक आहेत असे अभ्यासक्रम सुरू करून 12वी नंतर पुढे काय असा जो प्रश्न नेहमी पडतो त्यापेक्षा 12वी नंतर असे अभ्यासक्रम दिले जातील किंवा आहेत हे सांगून फक्त जाहिरात न करता तो अभ्यासक्रम इथं सुरू करावा आणि त्या माध्यमातून शैक्षणिक विकास करावा असं एक प्रमुख उद्दिष्ट होतं। आणि मला अभिमान वाटेल की या जिल्ह्यामध्ये जेव्हा हे कॉलेज सुरू केलं त्यावेळेला अशी मनात शंका होती की इथं विद्यार्थी प्रवेश घेतील का, इतक्या लांब विद्यार्थी येतील का, कारण या अभ्यासक्रमाला होणारे जे प्रवेश आहेत हे प्रवेश नीट थ्रू होणार आहेत, तर नीटला इथली मुलं बसतील का। परंतु असे अनेक प्रश्न पडत असताना त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधायचं असेल किंवा ते खरंच काय होतं हे बघायचं असेल तर त्याच्याची सुरुवात करणं गरजेचं राहील आणि म्हणून ते कॉलेज सुरू केलं। आणि आता जी 19 विद्यार्थिनींचे प्रवेश झालेले आहेत या फर्स्ट इयरला, हे 19 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, नागपूर, औरंगाबाद, बीड, अकोला, नांदेड। तर या भागातल्या लोकांना त्या अभ्यासक्रमाचं महत्त्व कळलं आणि म्हणून नीटला जास्तीत जास्त विद्यार्थी बसतात आणि हा अभ्यासक्रम या जिल्ह्याच्या बाहेर कॉलेज असल्यामुळे त्यांना तो माहीत आहे। या जिल्ह्यात ते कॉलेजच नव्हतं त्यामुळे खूप त्याच्याबद्दलची कमी माहिती होती, परंतु सुदैवाने हे कॉलेज ह्या वर्षी सुरू केल्यानंतर आणि कोविड सेंटर सुरू केलं त्यावेळेला कोविड सेंटरच्या मध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना
ही जी उपचार पद्धती आहे फिजिओथेरपी, याचा चांगल्या प्रकारे फायदा झाला, रुग्ण बरे झाले. ह्या जेव्हा बातम्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत गेल्या, त्यानंतर लोकांचा प्रतिसाद वाढायला लागला, की लोकांना हे कळायला लागलं, तरुण पिढीला हे कळायला लागलं की ही पण एक शिक्षण म्हणजे हा जो विभाग आहे, जसं ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, तसं फिजिओथेरपी आहे. आणि हे कॉलेज सुरू झाल्यानंतरच लोकांना कळलं आणि म्हणून कॉलेज सुरू करणं ही काळाची गरज होती. आणि 12वी नंतर काय असा नेहमी प्रश्नचिन्ह ठेवण्यापेक्षा त्या प्रश्नचिन्हाला उत्तर देण्याचं काम या संस्थेने केलं. आणि भविष्यात मला खात्री आहे की या महाविद्यालयातून बाहेर पडणारे जे डॉक्टर्स असतील ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन चांगल्या प्रकारे योग्य सेवा देतील. नक्कीच आपलं जे विजन आहे ते निश्चितच चांगलं आहे. आपण फिजिओथेरपिस्ट किंवा फिजिओ हा शब्द नेहमी मोठे मोठे स्टार्स किंवा जे स्पोर्ट्समन असतात त्यांच्या बाबतीत असतो, आपण ऐकतो. म्हणजे त्यांचे स्वतःचे पर्सनल त्यांचे फिजिओ असतात, ते त्यांच्याकडून एक्सरसाइज करून घेतात, असं अनेक आपण ऐकत असतो. परंतु त्यांच्या जे काही एक्सपेन्सेस असतात ते फार मोठे असतात, म्हणजे लाखोंनी खर्च त्यावरती केला जातो. आणि मग त्या अनुषंगाने येणारा डाएट चार्ट वगैरे वगैरे, मग ती मोठी एक साखळी असते. आपण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना ही जेव्हा कॉलेजच्या अनुषंगाने जेव्हा सेवा देण्याचं पुढे ठरवलेलं आहे, आपण आपलं विजन या संदर्भात कसं ठरवलेलं आहे? या जिल्ह्यात जेव्हा हे कॉलेज सुरू केलं त्यानंतर त्या कॉलेजचा एक दुसरा पार्ट असतो की रिहॅब सेंटर तयार करायचं असतं. तर ते इतर ज्या ठिकाणी आहेत इथं ह्या विद्यार्थिनीने नेऊन त्यांना ते प्रॅक्टिकल देणं किंवा त्यांना अनुभव देणं असं पण करता येतं. परंतु या मुलांना, या विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन, दुसऱ्या भागात नेऊन त्यांना शिक्षण देण्यापेक्षा जर तेच सेंटर याच जिल्ह्यात सुरू केलं तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि इथल्या मुलांना, त्या प्रवेश घेतलेल्या मुलांना याच ठिकाणी ते प्रशिक्षण मिळेल. अशा दुहेरी हेतूने ते इथं सुरू व्हावं ही भूमिका. आणि सुरू झाल्यानंतर आपण म्हटलं तसं ते खरं आहे, कारण ती उपचार पद्धती केव्हा केव्हा खूप महाग असते. तर महाग उपचार पद्धती ठेवली तर इथल्या लोकांना ती परवडणार नसणार आणि म्हणून खूप कमी शुल्क घेऊन, म्हणजे इथल्या नागरिकांना परवडेल अशा प्रकारचं शुल्क ठेवून ती उपचार पद्धती या सेंटरमधून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जेव्हा आपल्याकडे या महाविद्यालयात इंटेक कॅपॅसिटी 40ची आहे, 160 विद्यार्थी जेव्हा 4थ्या वर्षाला या महाविद्यालयात असणार आहे, तर या 160 मनुष्यबळाची मदत घेऊन जर नागरिकांना मदत करता आली तर मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथपेंना जे नाव आम्ही घेतो आणि बॅरिस्टर नाथपेंना अपेक्षित असणारं काम आम्ही करतो, तर ते खऱ्या अर्थाने पूर्ण केल्यासारखं होईल. आणि एकीकडे महाविद्यालय चालवणं, त्याला लागणारी लॅब, त्याला लागणारं जे सेंटर आहे ते इथंच उभं करणं आणि त्याचा उपयोग नागरिकांना करून देणं, अशा प्रकारचं काम पुढच्या काळात करू. नक्कीच बॅरिस्टर नाथपैंना अपेक्षित असलेलं काम आम्ही करत आहोत, असंच आता गाळवणकर साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांचं कार्य गेल्या काही वर्षापासून सुरू देखील आहे. या फिजिओथेरपी कॉलेजच्या अनुषंगाने सुद्धा त्यांचा जो काही पुढचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पुढचा काही दृष्टिकोन आहे तो त्यांनी निश्चितपणे इथे स्पष्ट केलेला आहे. सर, जाता जाता प्रश्न मला एक तुम्हाला विचारावा असं वाटतो की जसे आता वेगवेगळ्या मेडिकलच्या विंग्स सांगितल्यात, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथिक आहे, फिजिओथेरपी हा आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एकदम नवीन विषय आहे की ज्यांना फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय हे माहिती नाही. ज्याचा कोणाचा खांदा दुखत असेल, कोणाची मान दुखत असेल, त्याला कुठल्या तरी ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलं असेल की बाबा तू असा व्यायाम कर म्हणजे तुला बरं वाटेल, इथपर्यंत त्याला माहिती आहे, किंवा मानेचे व्यायाम, हाताचे व्यायाम इथपर्यंत माहिती आहे. परंतु त्याचं प्रॉपर शिक्षण 4 वर्षाचं असते. हे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या पचनी पाडून त्यांना इथे म्हणजे बिना गोळीची ट्रीटमेंट असं या ह्याच्याकडे बघितलं जाते. त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करणार आहात? जशा इतर उपचार पद्धती आहेत, म्हणजे आपण म्हणालं आणि ते खरं आहे की आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, तर इथं गोळ्या दिल्या जातात. तर गोळ्या न देता बरं होणारं, गोळ्या न देता उपचार करणारी ही उपचार पद्धती आहे. तर पहिल्यांदा मला त्याचा अनुभव आला गेल्या वर्षी जेव्हा आम्ही हे सुरू केलं त्यावेळेला काही
ठिकाणून मला जे फोन आले किंवा काही लोकांनी विचारलं तर ते व्यायाम करायचं शिक्षण म्हणजे फिजिओथेरपी का, तर असंही विचारण्यात आलं. आणि ते काही चूक नाही आहे. जर ही उपचार पद्धती तळागाळातल्या लोकांपर्यंत कळलीच नाही, समजलीच नाही आणि जोपर्यंत त्याचं सेंटर येत नाही, त्याचं महाविद्यालय येत नाही, तिथून लोक बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत ते समाजाला कळत नाही. आणि म्हणून या कोरोनाच्या काळानंतर आता ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यानंतर जी लक्षणं येत आहेत, जे बदल शरीरात जाणवत आहेत, तर त्यासाठी फिजिओथेरपीचा खूप मोठा रोल आहे, खूप मोठा त्याच्यामध्ये काम आहे. आणि हे आरोग्य यंत्रणेने पण सांगितलेलं आहे की आता ते पण त्याचे प्रयत्न करत आहेत की त्यांना या संसर्ग झालेल्या लोकांना कशी या उपचार पद्धतीने मदत करता येईल ह्याचा पण एक प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून आमचा हा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे आणि आम्ही तो पूर्ण करू. आम्ही पूर्णपणाने त्या यंत्रणेच्या बरोबर राहू. कारण जर या उपचार पद्धतीने कोरोनानंतर लोकांना आराम मिळणार असेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहणार असेल तर ते करणं गरजेचं राहील. आणि कोरोनानंतर या उपचार पद्धतीचं खऱ्या अर्थाने महत्त्व तर समजायला लागलं आहे. म्हणजे कदाचित कोरोना झाल्यानंतर ही उपचार पद्धती आहे हे जर समजली नसती तर मग लोक दिशाहीन झाले असते. सुदैवाने ती उपचार पद्धती आहे आणि त्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून लोकांना आता चांगलं कळायला लागलं की कोरोनानंतर त्याची किती आवश्यकता आहे. आणि म्हणून अशा विविध अँगलने म्हणजे कोरोनानंतर आम्ही जे आता प्रयत्न करतो आहे किंवा कोरोना येण्यापूर्वी पण ही उपचार पद्धती होती, ती गरजेची होती. आणि आपण म्हटलं तसं ते खरं आहे की खूप श्रीमंत, खूप पैसे असणाऱ्या लोक आपल्याकडे त्यांचे खाजगी जसे बॉडीगार्ड असतात तसे खाजगी फिजिओथेरपिस्ट असतात त्या व्यक्तींकडे. मग ते ऑर्थोपेडिकचे वेगळे आहेत, न्यूरोचे वेगळे असतात, तर ते त्यांचे विभाग पण आहेत. तर ह्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि मला खात्री आहे की लोकांना ज्यावेळेला कळतं की हे गरजेचं आहे आणि आवश्यक आहे आणि हे खरं आहे तेव्हा लोक त्याचा स्वीकार करतात. फक्त आमची जबाबदारी आहे की लोकांना परवडणारं दिलं पाहिजे. कारण चांगलं असेल परंतु लोकांना परवडणारं नसेल जर नाही ठेवलं तर लोक ते स्वीकारत नाहीत. तर लोकांना परवडणारी अशी सेवा ती या माध्यमातून दिली जाईल. नक्कीच सिंधुदुर्गातल्या लोकांच्या पचनी पडेल, त्यांना उपयोगी पडेल अशा दृष्टीने या फिजिओथेरपी सेंटरचं कामकाज पुढे चालणार आहे हे गाळवणकर साहेबांनी आत्ताच सांगितलेलं. आणि निश्चितच याचा फायदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना भविष्यामध्ये होईल. पहिल्यांदाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिजिओथेरपीच्या डिग्री कॉलेजची सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं की कुडाळच्या या नर्सिंग कॉलेजमध्ये अनेक परिचारिका शिक्षण घेऊन बाहेर जात असतात आणि आपलं काम उत्तमरित्या करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या संस्थेने एक अत्यंत सुंदरसा उपक्रम राबवलेला होता आणि तो म्हणजे कोविड केअर सेंटरचा. या कोविड केअर सेंटरचा गाजावाजा सुद्धा फक्त सिंधुदुर्गात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या संस्थेने आपली एक वेगळी अशी आयडेंटिटी निर्माण करून ठेवलेली आहे आणि याचंच एक उदाहरण म्हणजे हे फिजिओथेरपी कॉलेज. संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक डेरवण वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणातल्या ह्या शेवटच्या जिल्ह्यात हे कॉलेज या संस्थेने स्थापन केलेलं आहे. आणि हे नक्की कॉलेज कुठल्या धर्तीवरती चालणार आहे, इथे कशी उपचार पद्धती सुरू केली जाणार आहे, या कॉलेजचे उद्देश काय आहेत, या सगळ्याचीच माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत या कॉलेजचे असिस्टंट प्रिन्सिपल डॉक्टर सूरज शुक्ला सर, नमस्कार. आपलं सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे या कॉलेज यांच्या सहकारी ज्या आहेत त्या देखील या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. डॉक्टर प्रगती शेटकर या देखील आपल्याला या चर्चेमध्ये आपल्याशी जॉईन होणार आहेत. आपण या दोघांकडून जाणून घेणार आहोत नक्की फिजिओथेरपी म्हणजे काय असते, फिजिओथेरपीची गरज काय आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने फिजिओथेरपीची गरज काय आहे आणि आज कोरोना ज्याचा उल्लेख केल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होत नाही, तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील फिजिओथेरपीची गरज काय आहे. डॉक्टर शुक्ला, पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते. धन्यवाद.
बिना औषधाने बिना गोळीने बरी करणारी उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी. येस. एकूणच या फिजिओथेरपीची सुरुवात म्हणजे याचा उगम जो काही म्हटला जातो तो कशा पद्धतीने झाला? हिपोक्रेट्स म्हणून जे जानेमाने 460 BC पासनं हे डॉक्टर्स हू स्टार्टेड द फिजिओथेरपी प्रॅक्टिस व्हेरी फर्स्ट टाईम, ते वॉर त्या काळी जेव्हा लढाईवर युद्धावर जेव्हा लोक जायचे तिथून इंजर्ड लोक जे यायचे त्यांना बरं करण्यात एकदा त्यांची इंजरी वगैरे सगळी हील झाल्यानंतर त्यांना परत फंक्शनली त्यांचं कार्य जे ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यावर परत त्यांना जसं इंजरीच्या आधी जी स्टेट होती ते स्टेटमध्ये नॉर्मलाइज करण्यासाठी फिजिओथेरपी प्रॅक्टिस त्या हिपोक्रेट्सने चालू केलेलं 460 BC मध्ये. तेव्हापासनं ही फिजिओथेरपी आणि हायड्रोथेरपी या सगळ्या औपचारिक पद्धती ओळखता आली लोकांना आणि तेव्हापासनं ही प्राचीन काळापासनं हे चालू आहे फिजिओथेरपी. फक्त एवढंच आहे मात्र की आता त्याच्यात वेगवेगळ्या जे नवीन औपचारिक पद्धतीचे मोडॅलिटीज आलेत ह्याच्यात या फिजिओथेरपी प्रोफेशनमध्ये. त्याच्यात आता जे यूज करत आहेत वर्ल्ड वाईड सगळं रेकग्निशन मिळालं, आता सगळ्यांना माहिती पडलं आहे. कारण स्पोर्ट्स टीममध्ये पण फिजिओथेरपिस्ट कंपल्सरी असतो आणि बघायला गेलं तर खूप काही असे ऑपरेशन्स आहेत जे सर्जरी झाल्यानंतर डॉक्टर्स रिकमेंड दॅट तुम्हाला सर्जरी झाल्यानंतर परत फंक्शन रिकवर करायचं असेल, परत त्याच नॉर्मली तुम्हाला लाईफ जगायचं असेल तर फिजिओथेरपी हे घेणं गरजेचं असतं. म्हणून तेव्हापासून ही प्रॅक्टिस त्या स्वतःमध्ये मॉडिफाय झाली आहे, पण प्रॅक्टिस खूप प्राचीन काळापासून चालू आहे. नक्कीच. म्हणजे आपण जेव्हा सांगतो की ही फार प्राचीन कला आहे जी आपण आता अद्ययावत पद्धतीने आपण त्याचा अवलंब करतो. येस. पण जेव्हा आपण असं म्हणतो की ही प्राचीन कला आहे आणि आपण सुरुवात केली, परंतु तरी हे जे काही शास्त्र आहे हे एका वरच्या स्टेटसवरती मर्यादित होतं. म्हणजे आता जसं आपण म्हणालात की पोस्ट ऑपरेशन काही लोकांना याची गरज लागते फिजिओथेरपीची, किंवा आपण बघतो तसे सिने स्टार्स असतात किंवा मोठे स्पोर्ट्समन असतात त्यांचे स्वतःचे फिजिओ असतात. आणि आता आपण एकूणच सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत म्हणून जिम असतात तिथे फिजिओ असतात. येस. परंतु ते फार एक्सपेन्सिव्ह लेवलवरचं सगळं काम असतं. येस. परंतु इन जनरल आपण दररोजच्या ज्या जगण्याच्या ह्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्टची गरज भासते, या अनुषंगाने या कॉलेजच्या अनुषंगाने हे जे काही कार्य डॉक्टर नाथपाई सेवांगडने सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने फिजिओथेरपीकडे बघता? ओके. खरं म्हणजे फिजिओथेरपी प्रॅक्टिस आणि या प्रोफेशनमध्ये मी जॉईन झालो ते 2010 मध्ये आणि मी प्रॅक्टिस करतो आहे. मला प्रॅक्टिस करून 7 वर्ष झालीत, पण एवढ्या काळात मी स्वतः परदेशात पण 2.5 वर्ष प्रॅक्टिस करून आल्यानंतर हे कोविडचं काळ जेव्हा सगळीकडे पॅन्डेमिक पसरलं ते 2019 एंडमध्येच चालू झालेलं. मी परत आलो परदेशातनं, बीजिंगला होतो मी चायनामध्येच. परदेशातनं परत आलो मार्च 2020मध्ये. तर मार्च 2020पासनं मी कोविड केअर फिजिओथेरपी तिथे मुंबईला नेस्को कोविड केअर सेंटरमध्ये करत होतो. 1 वर्ष तिथे त्या कोविड केअर सेंटरमध्ये फिजिओथेरपी देऊन त्याचे इफेक्ट्स आणि रिसर्च पण आम्ही केले. ते रिसर्च आर्टिकल आम्ही ते डेटा जमा करून पब्लिश पण केलेत. पण हे सगळं मागच्या वर्षीचा काळ होता. यावर्षी जेव्हा 21मध्ये मी तिथे प्रॅक्टिस करत असताना हे कॉलेजबद्दल जेव्हा मला कळालं तेव्हा इथे त्यांना असिस्टंट प्रोफेसर कम इन्चार्ज प्रिन्सिपलचं पोस्ट होता, त्यासाठी मी अप्लाय केलेला. प्लस मला जेव्हा कळलं की या रुरल भागात कोविड केअर सेंटर उभारलं आहे आणि त्यांना महत्त्व माहीत नाही फिजिओथेरपीचं, आणि फिजिओथेरपी एवढं इम्पॉर्टंट आहे की कोविडचं रिहॅबिलिटेशन म्हणजे कोविड रिकव्हरी जे असतं पोस्ट कोविडमध्ये ते एवढं इफेक्टिव्ह आहे की थकवा येणे वगैरे जे ते एक्झॅक्टली फक्त फिजिओथेरपी देऊनसुद्धा आपल्याला ते बरा करता येतो. तर या भागात ते कोकणातल्या कुडाल तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात या भागात जेव्हा कोविड केअर सेंटर उभारलं आणि तिथे कोण सेवा देणारा नाही, फिजिओथेरपीत कोणाला माहीत नाही, ते जेव्हा मला सरांनी प्रपोजल दिलं, गाळकर सरांनी सांगितलं की इथे आम्हाला तुमची गरज आहे, तेव्हा मी काही विचार न करता माझे 2 हॉस्पिटलमध्ये मी व्हिजिटिंग फिजिओथेरपिस्ट होतो आणि माझे रिहॅब सेंटर आहे मुंबईमध्ये चालू आहे, तिथे सगळं मी मॅनेज करून ॲडजस्ट करून थेरपिस्ट इथे आलो आणि आम्ही त्या कोविड सेंटरमध्ये 2 महिने कोविडला फिजिओथेरपी देऊन त्याचं बेनिफिट जे आहे ते पेशंटला ट्रीट होण्यात खूप मदतीचं ठरलं आणि लॉट ऑफ पेशंट्स हॅव गॉट अ लॉट व्हेरी नाईस बेनिफिट्स बाय फिजिओथेरपी. त्याच काळात आमचे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला कॉलेज हा जे फर्स्ट इयरमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते ऑनलाईन क्लास अटेंड करत होते.
तर आम्ही ते ऑनलाईन क्लास झूम कॉलवर घेऊन ते प्रॉपर ते प्रोसेसमध्ये चालू होतं. पण आम्ही आल्यानंतर कोविड सेंटर आमचं जे उभारलेलं ते कोविड सेंटरची सेवा दिल्यानंतर परत आम्ही जेवढं ऑफलाईन प्रॅक्टिकली शिकवता येतो तेवढं ऑनलाईनमध्ये इफेक्ट नाही म्हणून आम्ही आमच्या स्टुडंट्सला बोलवलं इथे. आता जी पहिली बॅच आहे ती स्टुडंट इथे शिकते. वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स आम्ही तो डिपार्टमेंटमध्ये त्यांना शिकवतो आहे आणि ह्यांच्या माध्यमातून आता समाजात कुडालात किंवा सिंधुदुर्गात ह्यांच्या माध्यमातून सगळ्यांना फिजिओथेरपीबद्दल कळणार आहे आणि ही जे बॅच फिजिओथेरपिस्ट बनून बाहेर पडणार त्यांची सेवा लोकांना घेता येईल. बरोबर. मी डॉक्टरांनाच एक प्रश्न विचारेन याच्यानंतरचा की जसं तुम्ही म्हणालात की फिजिओथेरपी हा एक अभ्यासक्रम आहे, 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. 4 वर्षामध्ये याचे नक्की म्हणजे काय, म्हणजे पहिल्या वर्षी काय शिक्षण दिलं जाते, दुसरा, तिसरा, चौथा आणि चौथ्या वर्षानंतर इंटर्नशिप असते का आणि त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा इथल्या लोकांना प्राप्त होऊ शकतात किंवा या स्टुडंट्सना प्राप्त होऊ शकतात? येस. तर जसं तुम्ही म्हणालात तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की फिजिओथेरपी ही 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्ष प्लस 6 महिने इंटर्नशिप असते. 4 वर्षात पहिल्या वर्षी मेडिकल आणि कुठल्याही अन्य मेडिकल कोर्स असतो, MBBS असू द्या, आयुर्वेदिक मेडिसिन असू द्या किंवा नर्सिंग असेल, कुठलाही मेडिको किंवा पॅरामेडिको कोर्स जो असतो त्यात पहिल्या वर्षीचा सब्जेक्ट ना सगळ्यांना सेम असतो. तो असतो ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि आमचे 2 एक्स्ट्रा सब्जेक्ट असतात ते एक्सरसाइज थेरपी आणि इलेक्ट्रोथेरपी. इलेक्ट्रोथेरपीमध्ये मशीन्सची वापर करून आपण ट्रीटमेंट कशी देतो त्याचं विज्ञान असतो आणि एक्सरसाइज थेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि त्याचे इम्पॉर्टन्स आणि वेगळे मसल्स, वेगळे जॉईंट्स किंवा वेगळे त्रासांचं कुठला व्यायाम काय उपयोगी पडतो ते शिकवतो. तर फर्स्ट इयरमध्ये हे 5 बेसिक सब्जेक्ट असतात. सेकंड इयरमध्ये आल्यानंतर पॅथॉलॉजी सब्जेक्ट एक ॲड होतो आणि मायक्रोबायोलॉजी असतं, कारण इन्फेक्शन अजून डिटेलमध्ये त्यांना कळणं गरजेचं असतो, कारण पुढच्या त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये एका पेशंटला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्याची नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, कारण कुठली ट्रीटमेंट द्यायची कुठला नाही द्यायची त्याच्यावर ठरवता येतो. पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी असते. सायकॉलॉजी सब्जेक्ट पण सेकंड इयरमध्ये ॲड होतो. मग अगेन इलेक्ट्रोथेरपी आणि एक्सरसाइज थेरपी जे बेसिक होतं फर्स्ट इयरमध्ये तो ॲडव्हान्स होतो सेकंड इयरमध्ये. त्याच्यानंतर वर्ष तिसऱ्या वर्षात मेडिसिन हा सब्जेक्ट ॲड होतो. मेडिसिनमध्ये वेगवेगळ्या डायबिटीज झालं, ऑस्टिओआर्थरायटिस झालं, वेगवेगळे कंडिशन, जॉन्डिस झाले आणि डिटेलमध्ये त्या कंडिशनचा अभ्यास करावा लागतो. कारण फिजिओथेरपीज भले एक विदाऊट मेडिसिन उपचारिक पद्धती आहे, पण जेवढं नॉलेज एक MBBS डॉक्टरला असतो त्यातला 85 to 90% नॉलेज फिजिओथेरपिस्टला पण असतो. जो 10% लॅक करतो तो असतो मेडिसिन प्रिस्क्रिप्शनचा भाग. तो फॉरेन्सिक मेडिसिन आणि फार्मेकोलॉजी जो असतो तो आम्हाला एकदम डिटेलमध्ये नसतो. तो बेसिक वरच्यावर काय असेल ते जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकवतात. तर थर्ड इयरमध्ये पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट ॲड होतो आणि पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट असतो. तसं त्या पद्धतीने कम्युनिटी मेडिसिन म्हणून एक सब्जेक्ट असतं. प्लस फायनल इयरमध्ये असतो जो आमचेच सब्जेक्ट डिटेलमध्ये असतात. त्यात फायनल इयरचा जो असतो तो प्रॅक्टिस सब्जेक्ट असतात. ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी असतो, म्हणजे स्नायूंचा, हाडांचा फिजिओथेरपी. तो मस्क्युलोस्केलेटल झाला. न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी असतो, तो सेंट्रल नर्वस सिस्टम रिलेटेड असतो. मेंदू व मेंदूचे विकार, स्पायनल कॉर्ड इंजरीचं, स्ट्रोक, लकवा मारणे, पार्किन्सन या सगळ्या डिसीजचं फिजिओथेरपी असतं. त्यातनं कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, फुफ्फुसनं आणि हृदयाचे विकार जे असतात त्याचे फिजिओथेरपिस्ट असतो. त्यात जिरियाट्रिक फिजिओथेरपी आणि ते कम्युनिटी बेसमध्ये येतं. जिरियाट्रिक आणि वुमेन्स हेल्थ म्हणजे म्हातारपणाला येणारे संधिवात वगैरे किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्याची फिजिओथेरपी ट्रीटमेंट काय आहे. वुमेन्स हेल्थ म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी, प्रेग्नन्सीच्या नंतर येणारे जे प्रॉब्लेम्स असतात त्याची पण फिजिओथेरपी असते. तर फायनल इयरमध्ये स्टुडंट जो फिजिओथेरपी स्टुडंट असतो तो पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा एक डिटेल्ड अभ्यास करतो की ट्रीटमेंट कशी द्यायची. हे सगळं अभ्यास झाल्यानंतर रिझल्ट लागल्यावर त्या फायनल इयरचा स्टुडंट जो परिपूर्ण अभ्यास करून तयार असतो त्याला 6 महिने आम्ही हॉस्पिटल अटॅच करतो. ते 6 महिन्याच्या काळात तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जातो. जसे मी सब्जेक्ट तुम्हाला सांगले तसे वेगवेगळ्या 1-1 महिन्याचा एक्सपोजर असतो. त्या 1-1 महिन्यात तो पेशंट किती बघितले त्याचं डॉक्युमेंटेशन करतो, काय मॅनेजमेंट दिलं ते, आणि तेच सबमिट केल्यानंतर त्यांना एक फिजिओथेरपिस्टची लायसन्स मिळते. तो OTPT काउन्सिलमधनं तो रजिस्टर्ड होऊन तो प्रॅक्टिस करू शकतो. ओके. आता जसं आपण सांगितलं की 4 वेगवेगळे डिपार्टमेंट, 4 वर्षी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा अभ्यास किंवा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास 4 वर्षांमध्ये शिकवला जातो. मी जाईन डॉक्टर प्रगती शेटकर यांच्याकडे की ज्या या संस्थेच्या किंवा या डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. डॉक्टर प्रगती, जशी आता डॉक्टर शुक्ला सरांनी सांगितली की 4 वर्षी वेगवेगळा अभ्यास केला जातो. मग ती ऑर्थोपेडिकच्या दृष्टिकोनातून फिजिओथेरपी असेल, मग ती स्पोर्ट्स किंवा न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी असेल किंवा जायरेटिक असेल किंवा अशा पद्धतीने
काय त्याच्या पिक्युलॅरिटीज आहेत, स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि कशा पद्धतीने उपचार केला जातो? ओके. मी स्वतः एक स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आहे. मी याच्या आधी मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंडर फुटबॉल टीमसाठी ऑनफिल्ड फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करायचे. त्यानंतर काही कारणास्तव मी इथे कुडाळमध्ये शिफ्ट झाले. मग तिथे लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मी फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत होते. त्याच्यानंतर मग मी इथे हे केलं ओके. सो स्पेशालिटी म्हणायला गेलं तर डिफरंट, जसं MBBSमध्ये डिफरंट स्पेशालिटीज असतात तसंच फिजिओथेरपीमध्ये पण डिफरंट स्पेशालिटीज असतात. जसं की ऑर्थोपेडिक, जसं तुम्ही म्हणाला किंवा सर म्हणाले, कोणत्याही स्नायूच्या रिलेटेड किंवा बोन्स किंवा तुमचे सांधे, टेंडन्स, लिगामेंट्स या सगळ्यांच्या इंजुरीज किंवा इम्पेअरमेंट्स ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट सॉल्व करतात. प्रत्येक गोष्ट पेन किलर खाण्यामुळे सॉल्व होत नाही. काही गोष्टी आता सपोज मसल इम्पेअरमेंट म्हणा किंवा पोस्चरल इम्बॅलन्सेस म्हणा किंवा इतर काही बायोमेकॅनिकल गोष्टीमध्ये जेव्हा बिघाड होतो अशा ठिकाणी आपण मेडिकेशन्स न घेता त्याला प्रॉपर पोस्चर करेक्शन्स किंवा त्याचे काय म्हणतात ते जे इम्पेअरमेंट झाले आहेत ते पुन्हा रिकवर करणे किंवा त्यांना पुन्हा पूर्ववत करणे, त्याच्यामुळे आपण मेकॅनिकली पेन रिड्यूस करतो अँड इट विल बी व्हेरी नॅचरल वे जे आपण फिजिओथेरपीने ट्रीट करतो. टाईट मसल रिलॅक्स करून किंवा वीक मसल स्ट्रेंथेन करून हे सगळं पार्ट येतो तुमचा मस्क्युलोस्केलेटल किंवा ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीमध्ये. देन यू हॅव नेक्स्ट कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी. ॲज सर ऑलरेडी सेड की आपण डिफरंट सर्जरीज झाल्यानंतर किंवा न्युमोनिया म्हणा किंवा अस्थमा म्हणा, अदर COPDs किंवा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज असे डिफरंट जे कार्डिओ रेस्पिरेटरी कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं हृदय थोडं वीक होत आहे, तुमचे फुफ्फुस वीक होत आहेत, त्यांना पुन्हा स्ट्रेंथेन करणं किंवा त्यांना म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सर्जरीज घेतली कुठली पण ओके, सर्जरीनंतर आपण एनेस्थेशिया देतो. एनेस्थेशियामुळे आपले जे मायक्रोव्हिलाई आहे त्यांची मुवमेंट कमी होऊन न्यूमोनिया सिक्रेशन डेव्हलप होऊन न्यूमोनिया होण्याचे चान्सेस असतात. तर ते होऊ नये म्हणून फिजिओथेरपिस्ट हेल्प करतात. व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूमोनिया डेव्हलप झाला तर पेशंट वर्सन होतं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये फिजिओथेरपी आणि तसंच कोविड सर म्हणाले की पोस्ट कोविड जसं काम करतं तसंच ड्युरिंग कोविड पण फिजिओथेरपी एक्सरसाइजेस डू हेल्प, ज्याच्यामुळे जे सिक्रेशन्स डेव्हलप होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग फायब्रोसिस होणार आहे लंग्सचा फायब्रोसिस झाल्यामुळे त्यांची ऑक्सिजन कपॅसिटी कमी होणार आहे. मग हे होऊ नये म्हणजे फुफ्फुस तुमचं इलास्टिक राहावं, त्यांची कपॅसिटी मेंटेन राहावी. खूप इम्पॉर्टंट रोल आहे फिजिओथेरपीचा. आणि हे मेडिकेशन इन्फेक्शन कंट्रोल करतं, पण इन्फेक्शन ऑलरेडी झाल्यामुळे जे काही हजार्ड्स आहेत त्याला थोडं रिकवर करण्याचं वगैरे काम फिजिओथेरपी करतात. सो दिस इज पार्ट ऑफ कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी. देन नेक्स्ट वी हॅव पेडियाट्रिक फिजिओथेरपी. स्पेशल किड्स म्हणतो आपण, बालरोग सेरिब्रल पाल्सी, त्याच्यानंतर मग तुमचं हे काय म्हणतात डाऊन सिंड्रोम, डिलेड डेव्हलपमेंटल माइलस्टोन, विल्सन्स डिसीज. वी हॅव सो मेनी पिडियाट्रिक केसेस म्हणजे डिसीज ऑर डिसऑर्डर्स. मग अशा केसमध्ये मेडिकेशन्स आपण जनरली मसल रिलॅक्संट किंवा आपण सर्जरीज रेफर करतो मेडिसिन साईडमध्ये, पण फिजिओथेरपी इतका सुंदर फील्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे लाईक बेबीज जे दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे ओके, किंवा म्हणजे जर 1 वर्षाचं बाळ आपलं चालतं फिरतं तर अशी इम्पेअरमेंट असणारी बाळं फक्त पलटी मारतात किंवा फक्त बसतात, मग त्यांना 1 वर्षाच्या बाळाप्रमाणे करण्यासाठी फिजिओथेरपी म्हणतात का, तर जे आपण मेडिकेशनने नाही करू शकत त्याच्यासाठी फिजिओथेरपीच पाहिजे. मग आता सपोज म्हणजे जे बाळ आता 2 वर्षात पूर्ण डिपेंडेंट राहणार आहे त्याच्या आईवर, त्याला आपण इंडिपेंडेंट बनवू शकतो. सपोज बाळाला हे खेळणं घ्यायचं आहे, मग ते बाळ रडणार, हे करणार ते करणार कारण त्याची कपॅसिटी नसेल, पण फिजिओथेरपीमध्ये आपण ते डेव्हलप करू शकतो. त्याला म्हणजे कमीत कमी आई बाबा किंवा कोणावर डिपेंड राहायचं. सो दिस कम्स अंडर युअर पिडियाट्रिक फिजिओथेरपी. नेक्स्ट इज युअर स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट. स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट आता खूप ट्रेंडमध्ये आहे आणि स्पोर्ट्स मेन म्हणजे ते म्हणजे जे स्पोर्ट्स हे असतात काय म्हणतात ते प्लेयर्स. मग प्लेयर्स
खेळता खेळता कधीतरी जम्प करणं म्हणा किंवा सडन काय म्हणतात ते आपण फोर्सफुल काही टेक्निक्स यूज करतो त्याच्यामुळे जे काही इंजुरीज होतात मग त्या इंजुरीज झाल्यानंतर जर तो प्लेअर खूप महत्त्वाचा आहे आपल्याला जिंकवायचं आहे त्या टीमला तर मग त्या इंजुरी तात्पुरत्या का होईना ते सेटल करण्याचं काम फिजिओथेरपी करतात किंवा ते डिसिजन घेणं की म्हणजे प्लेअर खेळू शकतो की नाही हे डिसिजन घेण्याचं काम स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट करतात. याशिवाय दिस इज ऑन फील्ड मॅनेजमेंट पण ऑफ फील्डमध्ये पेशंट आय मीन प्लेयरची सॉरी आय नॉट यूज पेशंट इट्स प्लेयरची एन्ड्युरन्स स्ट्रेंथ पॉवर रिॲक्शन टाईम एजिलिटी बॅलन्स कोऑर्डिनेशन्स या सगळ्यांचं मिळून एक छान परफॉर्मन्स करू शकतो. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्याचं काम फिजिओथेरपी करतं. सो दिस इज पार्ट ऑफ स्पोर्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी गुड लाईक न्यूरोफिजिओथेरपीमध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यावर आघात असू दे किंवा डिसिजेस असू दे त्याच्यामुळे जे काही काय म्हणतात ते फंक्शनल लिमिटेशन्स राहणार आहेत किंवा ॲक्टिव्हिटी लिमिटेशन किंवा पार्टिसिपेट करत नाही जनरल डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये मग त्या सगळ्या त्यांना पुन्हा रिकवर किंवा त्यांना इंडिपेंडेंट बनवण्याचं काम न्यूरोफिजिओथेरपिस्ट करतात. जसं की आपण बघितलं हे हेमिप्लेजिया किंवा अर्धांगवायू म्हणतो आपण किंवा ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी यांना पार्किन्सन्सना मेडिकेशन्स आहेत पण त्यांचे जे काय म्हणतात ते रिजिडिटी डेव्हलप होते किंवा त्यांचे जे ट्रेमर्स आहेत त्याला सगळं कंट्रोल करून त्यांना वर्सन होण्यापासून बऱ्यापैकी त्यांना हे मॅनेज करण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतात. स्ट्रोक आता आजच आमचे एक पेशंट्स आलेल्या शी वॉज हॅविंग स्ट्रोक ओके आणि त्यांना सेरिबेलम पण इन्वॉल्व होतं त्यांच्यामुळे त्यांना विकनेस तर होताच मग मुलगी फक्त 22 वर्षाची होती विकनेस पण होता आणि त्यांना बॅलन्सचा इश्यू होता की त्यांना उठता जमेना त्यांचा बॅलन्स ड्रॉप होता. दॅट लेडी वॉज त्या इंडिपेंडेंटली चालत मीन्स या सगळ्या मेडिकेशनने अचीव होत नाही. चमत्कार आहे हा चमत्कार आहे. थेरपीचा. आता हे फक्त माझं फील्ड असं म्हणून नव्हे बट दिस जे होतं जे आहे ते आहे. मग हे सगळं झालं न्यूरोफिजिओथेरपीमध्ये. देन वी हॅव गायनॅकमध्ये तुमचे वुमेन्स रिलेटेड जे पण हे येतात मग जसं की सर म्हणाले की प्रेग्नन्सीच्या पूर्वी किंवा प्रेग्नन्सीच्या नंतर जे तुमच्या मस्क्युलोस्केलेटल गोष्टींमध्ये जे काही चेंजेस झाले आहेत जे काही ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप झाल्या आहेत तर त्याच्यामुळे जे पेन डेव्हलप होतं जनरली आपलं काय म्हणतात सॅक्रोइलियाक जॉईंट्समध्ये वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग ते पेन सेटल करणं किंवा मग तुमचं युटेराईन प्रोलॅप्स म्हणून एक कंडिशन असते युटेरस तुमच्या वजायनामधून बाहेर येतं मग त्याला नेहमी सर्जरी असं नसतं. जर ते थोड्या प्रमाणात असेल तर आपण फक्त एक्सरसाइजेसने त्यांना वर घेऊ शकतो. तसंच स्ट्रेस इनकंटिन्युअन्स म्हणा अदर फिकल इनकंटिन्युअन्स या सगळ्या गोष्टींमध्ये फिजिओथेरपिस्ट वर्क करतात आणि ते फक्त मेडिकेशन्स नाही. बरोबर. अँड देन वी हॅव कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन. कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन इज लाईक आता खूप विलेज साईड सेटअप असेल तर तेव्हा आपण मोठ्या मशिनरीज वगैरे एक्सपेक्ट नाही करू शकत. मग अशा ठिकाणी आपल्या ज्या अवेलेबल इक्विपमेंट्स आहेत किंवा जे अवेलेबल वस्तू आहेत त्याच्यातून आपण पेशंटना फिजिओथेरपी देणं वगैरे हे सगळं कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशनमध्ये येतं. बरं. म्हणजे एकूणच जर फिजिओथेरपीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जे त्यांच्या वयोमानानुसार आलेले काही चेंजेस असतील किंवा ॲक्सिडेंटली काही झालेले काहीही असतील तर ते पूर्णपणे रिकवर करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये आहे. आणि आपण जर बघितलं तर आपण म्हणजे आत्ता बोलतो की आत्ताच्या महिलांना अनेक म्हणजे PCOD वगैरे अनेक प्रॉब्लेम्स येतात का कारण त्यांची जीवनशैली ते त्यांचं लाईफस्टाईल आहे ते पूर्णपणे बदलून गेलेले आहे. पूर्वीच्या बायका ह्या दळण दळण्यापासून पाणी काढण्यापासून पाट्यावरती वाटण वाटण्यापासून अनेक गोष्टी करत असतात. ॲटोमॅटिक त्यांचं फिजिओथेरपी त्या सगळ्या गोष्टींमधून होत असेल. त्यामुळे त्यावेळेस एवढे म्हणजे फिजिओथेरपीच्या दृष्टिकोनातून होणारे आजार त्या महिलांना फार कमी होते. कदाचित त्याची कारणं हीच असतात. राईट. आणि आपण कालोखामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पाठी विसरून गेलेलो आहोत आणि आता पुन्हा एकदा
या फिजिओथेरपीची आवश्यकता आपल्याला भासायला लागलेली आहे. एकूणच या दृष्टीने आपण कसं कामकाज करतात हे फिजिओथेरपिस्ट किंवा या सेंटरमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालते याची आपण आता बघूया, पाहणी करूया. इथे 2 डिपार्टमेंट आहेत. डॉक्टर शुक्ला, 2 डिपार्टमेंट आहेत असं आपण म्हणालात. येस, इलेक्ट्रो कायनेसोलॉजी, एक इलेक्ट्रोथेरपी डिपार्टमेंट आणि एक्सरसाइज थेरपी डिपार्टमेंट. एक्सरसाइज थेरपी डिपार्टमेंटचा जो सब्जेक्ट असतो कायनेसोलॉजी आणि कायनेसोथेरपी 2 भागात डिवाईड होतो. कायनेसोथेरपीमध्ये जे आपण एक्सरसाइजेस देतो, त्याची थेरपी देतो, ती वेगवेगळ्या बायोमेकॅनिकल ॲस्पेक्टचे डिझाईन्ड एक्सरसाइजेस असतात. आणि कायनेसोलॉजी म्हणजे ती स्टडी कुठल्या इंजरीमध्ये, कुठल्या कंडिशनमध्ये, समजा आता संधिवात झालं आहे तर त्याच्यात कुठले शिरा आणि कुठले स्नायू हे वीक झाले, प्लस हाडांमध्ये जीज येते, तर हाडांमध्ये जे जीज कसं येते आणि त्याच्यावर लोड कसं जाऊन लोड पडून दुखणं कसं होतं आणि ते अवॉइड करण्यासाठी जी स्टडी असते त्याला कायनेसोलॉजी म्हणतो. तर तो कायनेसोलॉजी आणि कायनेसोथेरपी एका डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि इलेक्ट्रोथेरपी म्हणजेच ते नवीन मोडॅलिटीज मी बोललो, सगळी आधुनिक यंत्रणा आली आहे त्या मोडॅलिटीज इलेक्ट्रोथेरपी डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यात आपले टेन्स असतं, IFT असतं, या सगळ्या वेगवेगळ्या अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रारेड रेडिएशन्स, मग पॅराफिन वॅक्स बाथ झाला, शॉर्टवेव्ह डायथर्मी, या सगळे मशीन जे ॲडव्हान्स आहेत आणि ते ॲडव्हान्स मशीन आपण इम्पोर्ट करून मागवले आहेत इथे फिजिओथेरपी ट्रीटमेंट इफेक्टिव्हली द्यावं म्हणून. ओके, आपण बघूया ते. येस, कसं शुअर, आहे. या. डॉक्टर शुक्ला, हे जे डिपार्टमेंट आहे हे काय आहे आणि या डिपार्टमेंटमधलं काम कसं चालते? म्हणजे मगाशी तुम्ही 2 डिपार्टमेंटचा उल्लेख केलेला होता, हे कुठलं डिपार्टमेंट आहे? हे आहे एक्सरसाइज थेरपी डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये कायनेसोलॉजी आणि कायनेसोथेरपी प्रॅक्टिस होते. म्हणजे काय, शरीरातले जे विज्ञान आपण 4.5 वर्षाच्या कोर्समध्ये किंवा अजून डिटेल त्याच्या कोर्समध्ये मी मेन्शन करायला विसरलो की मास्टर्स करायला जातो जेव्हा माणूस 2 वर्ष अजून त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास करून जो मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी म्हणून झाल्यानंतर प्रॅक्टिस जेव्हा करतो तेव्हा हा फक्त स्पेसिफिकली एक्सरसाइजसाठी आणि एक्सरसाइज थेरपीसाठी डिपार्टमेंट आहे. दुसरी जी ट्रीटमेंट पद्धती आहे ती इलेक्ट्रोथेरपी, आपण त्या डिपार्टमेंटमध्ये नंतर जाऊ. मी इकडचं दाखवतो. जसं आता या डिपार्टमेंटमध्ये जे फिजिकली डिपेंडेंट व्यक्ती असतात, ते व्हीलचेअरपासनं जे बेड रिडन असतात त्यांना या डिपार्टमेंटमध्ये आम्ही आणतो. बेड रिडन केसेस आम्ही ह्याच्यावर शिफ्ट करतो. हा आहे टिल टेबल. त्या टिल टेबलवर माणसाला असं झोपवतो आम्ही. आणि ज्यांना अजिबात अंगात ताकद नसते त्यांना या स्ट्रॅप लावतो आम्ही. हे स्ट्रॅप म्हणजे माणूस झोपला, स्ट्रॅप लावला आम्ही त्यांना, आणि हा टेबल असं टिल्ट होतो, अशा प्रकारे पूर्ण सरळ होतो. दोन्ही पाय ह्याच्यावर येतात आणि माणसाचं म्हणजे हां 4 जण त्याला पकडून उभा करण्यापेक्षा डिरेक्टली वी टिल्ट द पर्सन ऑन द टिल टेबल. आणि त्याच्यानंतर त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देणे. म्हणजे तो सपोर्टेडली उभा आहे आणि त्याला हातात बॉल देऊन इथून ट्रान्सफर तिथे आणि वेगवेगळ्या गेम्स किंवा क्लॅप करणे हे या टिल टेबलवर आम्ही करतो. त्याचबरोबर आपल्याकडे ही सस्पेन्शन फ्रेम आहे. त्या सस्पेन्शन फ्रेममध्ये वेगवेगळ्या स्लिंग्स आणि हे हुक्स यूज करून रश्शीत अंगाचा कुठलाही भाग स्लिंगमध्ये अडकवून तुम्हाला दाखवतो. जसं हा स्लिंग आहे, आपण ते हुकमध्ये लावून त्या स्लिंगला असं ह्याच्यात समजा त्यांचं आता शोल्डरचा भाग ट्रीट करायचा असेल तर वी जस्ट होल्ड द हँड इन द स्लिंग, असं रेस्ट करतो. सध्या त्यांचं दुसरं एक्सरसाइज चालू होतं. ही रेस्ट झाल्यानंतर वी स्लोली लिव्ह इट रिलॅक्स. हे अशा पद्धतीने इकडची जी मसल्स जे डेड असतील किंवा जे इनॅक्टिव्ह असतील त्यांना ॲक्टिवेट करतो. त्याचं हे फ्रेम सस्पेन्शन फ्रेम आहे आणि त्याचे सगळे इक्विपमेंट रिक्वायर्ड ते या ट्रेमध्ये. आता सध्या हे थेराबँड्स आहेत, रेजिस्टन्स बँड. आणि आता ही थेरपिस्ट या पेशंटचं शोल्डर मसल कसं स्ट्रेंथन करायचं, त्यातली ताकद जी आली आहे सस्पेन्शन झाल्यानंतर, ॲक्टिवेशन झाल्यानंतर मसल्सचं त्यातलं ताकद वाढवायचं असतं, तर ताकद वाढवण्याचे एक्सरसाइज ह्या करतात. टेक इट अप. तर या रेजिस्टन्स बँडमध्ये ताकद लावण्यासाठी इकडचे जे शिरा आहेत ते त्यातल्या जे कॅपॅसिटी आहे त्याच्याहून जास्त ओव्हर द कॅपॅसिटी जाऊन वर्क करतात आणि ती ट्रेनिंग देऊन आपण तिकडच्या त्या खांद्यातल्या मसलची ताकद वाढवतो. ओके, म्हणजे हे असे फार
छोटे छोटे आणि असे याचे उपचार आहेत Yes. ज्याचा फार चांगला येस, उपयोग बट हे खूप याच्यासाठी इफेक्टिव्ह effective असतं. या असतं. गोष्टी ॲक्च्युली बघायला गेले तर सिम्पल वाटतं, पण जेव्हा आपण करतो तेव्हाच कळतं की आपण किती फायबर्स मसलचे युटिलाइज करतोय आणि त्याची किती एनर्जी आपण परत रिगेन करतोय. बरोबर. तसंच बरोबर आपण ते या बाजूला जे हा पीडियाट्रिक ट्रीटमेंट ह्याला म्हणतात, पीडियाट्रिकसाठी यूज करतो. सध्या आता या स्विच बॉलवर बसून ऑलरेडी बसल्यावरच आपले कोर ॲक्टिवेट होतात. स्विच बॉलवर बसण्यानंतर आपलं सेंट्रल नर्वस सिस्टम जो बॅलन्स असतो तो ॲक्टिवेट झाला असतो की आपल्याला ह्याच्यावर तोल घेऊन बसायचं. तो 1 तास झाला, प्लस हे रेझिस्टन्स बँड देऊन त्यांना जी ॲक्टिव्हिटी करायला लागतो तो 2रा तास झाला. हे मल्टीटास्किंग आपण कंबाईन करून त्यांचे कोर स्ट्रेंथनिंग किंवा बॅक मसल स्ट्रेंथनिंग करतो. ह्याच्यावर बॅलन्स ट्रेनिंग देतो. जो माणूस व्हीलचेअरवर बसला असतो आणि डिपेंडंट असतो त्याला आम्ही अपर लिम्ब स्ट्रेंथनिंग प्लस ट्रेनिंग ऑफ द कोर आणि बॅलन्स शिकवतो, जेणेकरून पुढच्या काळात पॅरलल बारमध्ये त्यांना उभं राहणं आणि चालणं अशा म्हणजे म्हणजे जसं मी सांगितलं, बेड रिटन पेशंटपासनं त्याला पूर्ण चालेपर्यंत जो प्रोसेस असतो तो फिजिओथेरपी रिहॅब म्हणून आम्ही देतो. हां, आणि ते ह्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे ते हे ह्या जे काही काम डिपार्टमेंटमध्ये. या इथे केलं जातं. येस येस, एक्सरसाइज अच्छा, डिपार्टमेंट. म्हणजे हे वेगवेगळे जे आहेत इथे पेशंट आल्यानंतर मग त्यांचा शोल्डर प्रॉब्लेम असेल किंवा बॅक प्रॉब्लेम असेल, नेक किंवा प्रॉब्लेम neck असेल, problem नी असेल. प्रॉब्लेम असेल, तर ते या इथे रिकवर केले जातात आणि Yes. त्याच्यासाठी वेगवेगळ्या अशा स्ट्रेच किंवा याचा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहे. Strengthening हा झाला exercises आहेत. हे झाले मोडॅलिटीज यूज करून. आम्ही फंक्शनल एरियामध्ये वेगवेगळे एक्सरसाइज द्यायचं असेल तर त्यांना म्हणजे या एरियामध्ये आणून कुठले एक्सरसाइजेस रीच आउट देणे, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेप्सचे एक्सरसाइज दाखवणे आणि ते डेमॉन्स्ट्रेट करून त्यांच्याकडून करून घेणे या डिपार्टमेंटमध्ये होतो. तसेच जिमचे सगळे प्रोडक्ट्स आणि वेट कप्स वगैरे स्प्रिंग वगैरे घेऊन किंवा तुम्ही बघताय ज्या लोकांना व्हीलचेअरवर झाल्यानंतर त्यांना हे क्रचेस लागतात किंवा वॉकर लागतो, ते वॉकरची ट्रेनिंग पण आम्ही इथे देतो की कसं वॉकर वापरायचं, व्हीलचेअरवरनं उभं राहून टॉयलेटपर्यंत जाणं, टॉयलेटवरनं परत येणं, व्हीलचेअरवर बसणे आणि दैनंदिन जे कार्य असतं ते करणे. त्यासाठी हा डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा त्या डिपार्टमेंटच्या ट्रेनिंगच्या आधी जर इलेक्ट्रोथेरपीचं ट्रीटमेंट लागतो, म्हणजे तुमच्या जर बॅकमध्ये पेन आहे किंवा काही शिरांमध्ये फटीग आल्यामुळे किंवा इंजरी झाल्यामुळे पेन असते, ते पेन सबसाईड केल्यानंतर एक्सरसाइज दिली जाते. Okay. तर पेन सबसाईड करण्याचा जो भाग आहे तो इलेक्ट्रोथेरपी डिपार्टमेंटमध्ये असतो. अच्छा, मग आपण इलेक्ट्रो डिपार्टमेंट थेरपी बघूया येस कशी पद्धतीने काम करते ते. येस. डॉक्टर शुक्ला, आपण मगाशी बघितलं फिजिओथेरपीची रूम बघितली, दुसरी सांगितलीत आपण इलेक्ट्रोथेरपीची रूम. आता ह्या इलेक्ट्रोथेरपीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार काय आहेत आणि ते पेशंटना कशा प्रकारे रिलीफ देतात? हो, फिजिओथेरपीमध्ये जसं मी म्हणालं तो रूम होती एक्सरसाइज थेरपीची, त्यात एक्सरसाइज आपण देतो, तो पण भाग राहिला फिजिओथेरपीचा. पण त्यात कायनेसोथेरपी म्हणजे ते फक्त विदाऊट मोडॅलिटी जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत ते तिथे करतो. इथे जर पेन असेल, समजा पेशंट आहे आणि त्याला पेन आहे, पेनमुळे तो एक्सरसाइज काय करू शकणार नाही, पण एक्सरसाइज करण्यासाठी ते पेन सबसाईड करून त्याला त्या लेवलवर आणण्यासाठी ही इलेक्ट्रोथेरपी डिपार्टमेंट असते आणि इलेक्ट्रोथेरपी ट्रीटमेंट असते. इथे सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा पेन कुठल्या सांधेचा असेल किंवा गुडघ्याचा असेल, त्यासाठी हा जो ट्रीटमेंट आहे हा पेशंट कधीही इंजुरी झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात की त्या भागावर भार टाकू नये, म्हणून येण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही वॉकर ठेवतो, जेणेकरून ते आल्यानंतर आम्ही त्यांना प्लिंथवर घेतल्यानंतर ते ट्रीटमेंट पुढची चालू करतो. तर या डिपार्टमेंटमध्ये सर्वात पहिले 2 मेजर गोष्टी असतात. एक हीट असतो, दुसरा क्रायोथेरपी असतो. बाकीचे सगळे इलेक्ट्रिकल मॉडॅलिटी. हीट म्हणजे उष्णताने आम्ही वेगवेगळ्या प्रकाराचे जे पेन असतात त्याला कमी करतो, आणि क्रायोथेरपी तसंच इंजरी झाल्यानंतर इंजरीला हील करण्यासाठी प्रमोट करणं किंवा तात्पुरता जेव्हा इंजरी असते तेव्हा ताजी इंजरी थांबवण्यासाठी, ब्लड फ्लो, त्याच्यात ब्लड लॉस जो होतो, हिमोरेज, त्याला थांबवण्यासाठी आईसचा उपयोग करून क्रायोथेरपी देतो. त्यातला एक भाग आहे हा इन्फ्रारेड थेरपी. ते पेशंटला आम्ही प्लिंथवर पोझिशन देऊन त्या भागाला लाईट देऊन, इन्फ्रारेड लाईट ती जी असते ती लाईट देऊन तिकडची लोकल जी हीट आहे ती वाढवतो. त्यांनी तिकडचा ब्लड फ्लो वाढतो आणि जो इंजरी असतो त्याला रिलॅक्सेशन मिळते, थोडा बरं वाटतो, मग ती पेन जरा सबसाईड होते.
तेच सेशन आम्हाला एकाच सेशनमध्ये ते सगळं इफेक्ट दिसत नाही, म्हणून आम्हाला ते 3 ते 5 सेशन देऊन त्याच्यानंतर पुढचं असेसमेंट करावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं आम्ही पहिले तपासणी करतो. तपासणी झाल्यानंतर त्याची लेवल कळल्यानंतर त्या लेवलच्या अकॉर्डिंग आम्ही फिजिओथेरपी डिसाईड करतो. ओके. तसंच आपण या बाजूला आलात तर हां. हे गुडघ्याचा जे त्रास असतो संधिवात, त्याच्यासाठी हा मोडॅलिटी आहे अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडमध्ये आतमध्ये जे जिजा झालेत त्याला हील करण्यासाठी ती प्रमोट करते. आणि जिजा जे आहे ते पेनफुल असते आणि म्हणून ह्यांना आम्ही डायरेक्ट एक्सरसाइज देऊ शकत नाही. तर तिकडची जी दुखणं आहे ते पहिले कमी करावं लागतं. ते कमी करण्यासाठी ही अल्ट्रासाऊंड असते आणि आतल्या ज्या जिजा आहेत, ज्या इंजुरी आहेत, त्या हील होतात त्या अल्ट्रासाऊंडने. आता ते जॉईंट लाईनवर अल्ट्रासाऊंड देत आहे आणि हे जे भाग आहे, ज्या भागमध्ये ते अल्ट्रासाऊंड देतात तिकडची आतली जी प्रतिक्रिया आहे ती हिलिंग प्रोसेस वाढवते. बरोबर. प्लस जे पेन होते त्याला जरा ते सबसाईड करते. Subside करते. त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात. डॉक्टर शुक्ला, हे काय आहे इथे? वेगवेगळे म्हणजे जसं कार्डिओग्राम काढला जातो तसं लावलेले आहेत काय काय? लीड्स लावलेत. हे ॲक्च्युली दिस इज IFT मशीन. त्यात हे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्या इलेक्ट्रोड्स आम्ही प्लेस करतो जिथे पेन असतो तिथे, त्या भागात तो मायक्रो करंट्स आतमध्ये देतो आम्ही. त्या वेगवेगळ्या प्रकारचे करंट्स असतात जे हार्मफुल नसतात, पण दिस करंट हेल्प इन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल. आतमधल्या जे स्नायू आहेत किंवा शिरा आहेत त्याला ॲक्टिवेट करतात, तिकडची ब्लड फ्लो वाढवतं. आणि आता आजच्या एव्हरीडे ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा ड्रायव्हिंग असो किंवा बसून काम करणं, कम्प्युटरवर तासनतास बसून किंवा जर्क लागलं, बाईक ड्रायव्हिंग असो, काही गोष्टी आहेत की वजन उचलणे, त्यामुळे जे बॅक पेन होतात त्या बॅक पेनसाठी हा जो IFT ट्रीटमेंट आहे, इंटरफरन्शियल थेरपी, त्या ट्रीटमेंटचं खूप काही एव्हिडन्सेसने आणि खूप काही पर्सनल एक्सपिरियन्स पण सांगतो की हे मोस्ट इफेक्टिव्ह मोडॅलिटी आहे इलेक्ट्रोथेरपीची. ती दिल्यानंतर आतली जी पेन आहे ते पूर्णपणे बरी होते आणि ते पेन बऱ्या झाल्यानंतर आम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज देतो जे इकडचे जे डीप शिरा आहेत त्यांची ताकद वाढवण्यासाठी. आपले जे मणके असतात त्याच्यावर प्रेशर गेल्यामुळे ते मणक्यातली गादी ती बाहेर येते. ती गादी बाहेर आल्यानंतर ते नस तिथून निघतात ना, त्याच्यावर प्रेशर येतो. तर आता ते करेक्ट करण्यासाठी परत ते मणक्यांवर प्रेशर न जाता जे स्नायू आहेत, जे शिरा आहेत, त्यांनी तो ओझ घेतला पाहिजे, ते प्रेशर घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही पहिले तिकडचं जे कॉज आहे, जो पेन आहे तो ट्रीट करून तिकडचे जे शिरा आहेत त्यांना ताकदीचे एक्सरसाइज देतो. ते स्ट्रेंथन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जो भार मणक्यांवर जात होता तो शिरांवर जातो, स्नायूंवर जातो, म्हणून तो त्रास सबसाईड होतो. सो दॅट्स वाय वी से दॅट इन फिजिओथेरपी वी ट्रीट द कॉज. जे कारण आहे, जे मूळ कारण आहे ज्याच्यामुळे त्रास होतो त्याला ट्रीट करतो. बरोबर. तर हे IFT झालं. ओके ओके. पहिला आता हा एक मोडॅलिटी आहे, ह्याला म्हणतात शॉर्ट वेव्ह डायथर्मी. या हा मशीन डीप हिटिंग मोडॅलिटी आहे. ह्याला बघायला गेलं तर सर्वात प्राचीन काळाचा मी म्हणलो, सर्वात सुरुवातीला जो हिटिंग मोडॅलिटी आलेला तो हा होता. ह्याच्या आधी होता लॉंग वेव्ह डायथर्मी. तो पण खूप काही कारणांमुळे तो रिस्की होता आणि त्याच्यात डेंजर्स होते, पण त्यालाच मॉडिफाय करून हे शॉर्ट वेव्ह डायथर्मी मशीन बनवली आहे. या मशीननी डीप मसल्स जे असतात किंवा जॉईंट असतात तिथे उष्णता जाते. आता आपण शेक घेतलं गरम पाण्याचा किंवा काही हीट घेतलीत किंवा लाईट घेतलं तर ते सुपरफिशियल असतं, वरच्या वर ते पेन असतो तो कमी करतो. पण ह्याच्या हीटने ते डीप टिश्यूज जे आहेत, आतमधले जे मणके आहेत किंवा आजूबाजूचे जे पातळ मसल्स आहेत, जे पट्टी असते मसलची, त्याला ही डीप जाऊन हीट देते. आता त्याचे वेगवेगळे इलेक्ट्रोड पॅड असतात. आता हे आहेत त्याचे पॅड इलेक्ट्रोड्स. जर आपल्याला समजा बॅकला द्यायचं असतं तर आपण हे पॅड इलेक्ट्रोड असं लावतो आणि त्याला कनेक्ट करणारे केबल्स असतात. जे केबल आम्ही कनेक्ट करून या मशीनला लावलं आणि माणसाला ह्याच्यावर झोपवलं तर ती जे बॅक पेन असते तिथे ती हीट देते. नीला द्यायचं असेल तर तेच आम्ही 2 असे लावून रॅप करून नीला देतो. तर ही शॉर्ट वेव्ह डायथर्मीचे पॅड इलेक्ट्रोड्स आहेत. या इलेक्ट्रोडमधनं, दोन्ही इलेक्ट्रोडमधनं वेव्स ट्रान्सफर होतात. ह्याच्यातले मशीनची जी प्रॉपर्टी आहे, मशीनचं जो मेकॅनिझम आहे तो त्यातनं वेव्स ट्रान्सफर करतो. वेव्स आहे ना ते आपल्या जॉईंटमध्ये किंवा मसल्समध्ये जाऊन त्याचे चेंजेस करतो. तो झाला सॉफ्ट वेव्ह डायथर्मी. ओके. आता ही जसं मी म्हणालं की जसं मी आधी तुम्हाला बोललो की बॅक पेन वगैरे असलं की आम्ही हीटचा वापर करतो. हे आहे हायड्रोकोलॅटरल पॅक. या पॅक्सला आम्ही गरम पाण्याचे जे हे असतो हायड्रोकोलॅटर युनिट त्याच्यात ठेवतो आणि ते ठेवून ह्याची मेन स्पेशालिटी काय आहे की ह्याच्यात जे क्रिस्टल्स आहेत ते बेंटोनेट क्रिस्टल्स आहेत, सिलिकेट बेंटोनेट क्रिस्टल्स, ते उष्णता खूप वेळ रिटेन करते, पकडून ठेवते.
आणि ते आम्ही टॉवेलमध्ये रॅप करतो का, कारण हे ओलं असतं, पेशंटला ओलं व्हावं म्हणून, आणि प्लस हे टॉवेलचे जे लेयर्स असतात त्याच्यावर आम्ही डिसाईड करतो. हे टॉवेलमध्ये असलं की समजा आता त्यांना हीट वाढली, तर हीट कमी करायचं असेल तर आम्ही ते टॉवेलचं लेअर वाढवतो. म्हणजे इकडचा जो लेअर आहे, आता इथे 2 लेअर आहेत, हे असं लावतो, त्याने हीट जास्त वाटलं जर पेशंटला, जर जास्त वाटलं तर आम्ही लेअर इकडचं वाढवतो, म्हणजे पेशंटला हीट कमी वाटेल. अकॉर्डिंग टू द कन्व्हिनियंट ऑफ द पेशंटला कसं फील होतं तसं तो टॉवेलचा लेअर कमी किंवा जास्त करून आम्ही हीट देतो. मेन म्हणजे फिजिकल एजंट्समधला हा हीट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह पार्ट फॉर फिजिओथेरपी. आपण पण कधी दुखलं वगैरे तर म्हणतो की हा शेक घेऊया, बरं वाटतं. तर त्या शेक देण्याची वेगवेगळी पद्धती आहेत आणि वेगवेगळ्या लेवलचं शेक देतो. सुपरफिशियल हीट असते, डीप हीट असते, तर ते वेगवेगळ्या लेवलचे हीटच्या अनुसार वेगवेगळ्या मशीन्स बनवले गेले आहेत. तसंच आमच्याकडे जे इलेक्ट्रोथेरपी तुम्ही हे बघितलं ह्या मशीनचं IFT, तसंच आमच्याकडे टेन्स आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रो मोडॅलिटीज, वेगवेगळ्या प्रकाराचे करंट देतो आम्ही. टेन्स मशीन म्हणजे पूर्ण मणके जे इथून दुखतात मानेतनं, मग हातात येतं, हातात मुंग्या येतात, त्या त्राससाठी टेन्स लावतो आम्ही. तर सगळे मशीन्स आमच्याकडे मोडॅलिटीज सगळे आधुनिक आणून ठेवले आम्ही. ते जेव्हा जसे जसे पेशंट्स येतात, आता हे सगळे मशीन्स आम्ही इथे न भेटता ते मुंबईवरनं मागवले आहेत. आता आमचं जसं फर्स्ट इयर आहे, या स्टुडंटचं फर्स्ट इयर आहे, म्हणून दी स्टुडंट्स आर लर्निंग फ्रॉम दिस मोडॅलिटीज. पण कसं आहे की आमच्या पुढच्या काळात आम्हाला जेव्हा ट्रीटमेंट द्यायची तेव्हा आमच्याकडे सगळे ॲडव्हान्स मशीन आणून ठेवलेले आहेत. मी जेव्हा इथे ट्रीटमेंट देतो, सध्या इथे आमची OPD चालू आहे. आम्ही लोकांच्या सेवेसाठी फिजिओथेरपी ऑलरेडी चालू केलेलं आहे. आणि इथे परुळेकर हॉस्पिटलला जर पेशंट्स असतात तर आमच्यातलं एक स्टाफ जाऊन तिथे ट्रीट करतो, कारण फिजिओथेरपी ज्यांना गरजेचं आहे आम्हाला त्यांना सर्व करायचं. तसंच आम्ही सगळ्या मोडॅलिटी हायटेक मोडॅलिटी आणून ठेवलं इथे. जसे पेशंट येतील तसे आम्ही त्यांना ट्रीटमेंट देणार. तसं ते हे स्टुडंट आपले जेव्हा तयार होतील फिजिओथेरपिस्ट म्हणून, तेव्हा ह्या फिजिओथेरपीचे सेंटर पण इथे आम्ही उभारणार आहोत. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की हीट इज बेसिक, म्हणजे या सगळ्या फिजिओथेरपीमध्ये मॅटर करते. येस. मग या हीटच्या संदर्भातले जे काही, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पेशंट्सना रिलीफ मिळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने हीटचा वापर करून घेता. असं काही असते का की काही पेशंट्सना या हीटचा काहीतरी थोडासा त्रास असेल किंवा काय, मग अशा पेशंटना रिलीफ देण्यासाठी काही वेगळं म्हणजे असते का? येस. काय तुम्ही म्हणालात की सगळ्यांनाच तो हीट देणं आणि सगळ्यांनाच हीट देऊ शकतो असं नसतं. वी हॅव अ लिस्ट ऑफ इंडिकेशन अँड कॉन्ट्रा इंडिकेशन. काही लोकांचा हाय ब्लड प्रेशर असेल, काही लोकांना ताप असणार, त्यांना आम्ही हीट देऊ शकत नाही. मग ते आम्ही असेसमेंटमध्ये आधीच खात्री करतो. पेशंट आला की पहिले असेसमेंट करतो, त्यांना प्रश्न विचारतो, त्यांचं कॅटेगरी बनवतो की या कॅटेगरीमध्ये आहेत आणि ह्यांना हा ट्रीटमेंट सूट होणार. तो एका महिन्यात किंवा एका वर्षात किंवा लगेच कोर्स केल्याने येत नाही. ते अनुभवाने माणूस जेव्हा प्रॅक्टिस करतो फिजिओथेरपी तेव्हा कळते, आणि हे अभ्यासक्रममध्ये असतोच. तसंच आपल्याला पेशंट टू पेशंट डिफर करतं की आपल्याला कुठल्या ट्रीटमेंटची प्रोटोकॉल सेट करायची आहे. ते असेसमेंटमध्ये चांगली असेसमेंट आणि डायग्नोसिस स्केल असेल तर फिजिओथेरपी ठरवतो की यांना हीट द्यायचं की नाही द्यायचं, यांना कुठली मशीन द्यायची आणि मशीन दिल्यानंतर काय एक्सरसाइज द्यायचं. तर तसे कॅटेगरीज आपल्याला सर्वात पहिले असेसमेंटमध्ये करायला लागतं. पहिले कॅटेगराईज करायला लागतं की ह्या पेशंट इज नॉट हॅव्हिंग एनी साईड इफेक्ट ऑफ हीट किंवा सेन्सेशनचं काही इश्यू नाही आहे. टेस्ट ट्यूबमध्ये आमची ही पद्धत आहे सेन्सेशन चेक करण्याची की 2 टेस्ट ट्यूब घेतो, एकात गरम पाणी असतं, एकात थंड असतं, आणि जे पार्ट आपल्याला ट्रीट करायचं आहे तिथे पहिले आम्ही टच करून टेस्ट ट्यूब त्यांना विचारतो, थंड वाटतंय, गरम वाटतंय, सगळं इंटॅक्ट असेल तरच आम्ही हीटची ही प्रोसेस पुढची घेतो. आणि नसेल तर आमच्याकडे इलेक्ट्रिक मोडॅलिटी आहे, जे मी बोललो तुम्हाला की IFT आहे, इलेक्ट्रोथेरपीसाठी स्टिम्युलेटर्स आहेत, मग टेन्स आहे. त्या मोडॅलिटीने आम्ही ज्यांना हीट देऊ शकत नाही त्यांना ह्या इलेक्ट्रिक मोडॅलिटीने ट्रीट करतो. ओके. म्हणजे एकूणच काय की सर्वार्थाने कसा पेशंट आहे, तो छोटं बाळ आहे म्हणजे लहान मूल आहे की म्हातारा माणूस आहे, एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये फिजिओथेरपीचा सर्वार्थाने उपयोग होऊ शकतो. आणि त्यांना या काही छोट्या मोठ्या एक्सरसाइज करून त्यांच्या म्हणजे ज्या कित्येक वर्षाच्या ज्या काही पीडा असतात शारीरिक, त्याच्यामधून तुम्ही रिलीफ देऊ शकता. नक्कीच बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या माध्यमातून हे जे काही फिजिओथेरपी कॉलेज इथे सुरू झालेलं आहे, त्यांच्याच माध्यमातून डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर प्रगती शेटकर यांनी आपल्याला या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचं काम कसं काय चालते या संदर्भातली परिपूर्ण अशी माहिती दिली. आणि आपण बघितलं की इथली जी काही मशिनरी आहे ही अत्यंत साधी सोपी आहे आणि फार त्याचं बेसिक जे आहे ते सुद्धा खूप सोपं आहे, परंतु त्याचा उपयोग जो आहे तो मात्र फार मोठा आहे. वाईड म्हणजे फार मोठ्या पद्धतीने एखाद्या पेशंटला रिलीफ जर मिळायचा असेल तर त्याचा उपयोग ह्या फिजिओथेरपीने होऊ शकतो.
निश्चितच आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम सध्या सतवायला लागलेले आहेत. मग ते छोटं मूल असो, कारण आता छोटी मुलंसुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये सातत्याने टी व्ही बघणं, मोबाईल बघणं यामध्ये व्यस्त होती. आणि सगळी मोठी माणसांचं जर बघितलं तर सध्या आपली जी जीवनशैली झाली ही सुखासीन जीवनशैली झालेली आहे. दिवसाचे 12-12 तास एकाच खुर्चीमध्ये बसणं, कंटिन्युअस कॉम्प्युटरकडे बघणं किंवा ड्रायव्हिंग करणं, यामुळे शारीरिक व्यायाम न झाल्यामुळे स्नायू स्टिफ होणं किंवा स्नायूंना कडकपणा येणं किंवा तद अनुषंगिक असे अनेक जे काही आजार आहेत ते सर्वसामान्य माणसांना होत असतात. आणि त्या आजारांवरती भरमसाठ गोळ्या घेऊन ते आजार कसे मिटवता येईल याच्यासाठी सर्वसामान्य माणसाचा ओढा असतो. परंतु या सगळ्यांना हे माहिती नाही आहे की ह्या साध्या साध्या टेक्निकमुळे ते त्यांच्या शरीरातल्या ह्या व्याधी दूर करू शकतात. निश्चितच बॅरिस्टर नाथपै सेवांगणने सुरू केलेलं हे फिजिओथेरपी सेंटर भविष्यामध्ये एक चांगलं अंग धरेल आणि सिंधुदुर्गातल्या लोकांना, सिंधुदुर्गातल्या तरुणांना या माध्यमातून रोजगार तर मिळेलच, परंतु इथल्या पेशंटना या माध्यमातून रिलीफसुद्धा मिळेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.